दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण सध्या खूप व्यवहारिक जगामध्ये जगत आहोत. सगळीकडे आपल्याला व्यवहार दिसतो. कुठेही बघा, कामाला लागले की तरुण मुलं बघा, पॅकेज किती आहे ते बघतात. हल्ली पॅकेजला खूप महत्त्व आलेलं आहे. दुसरीकडे जर चांगलं पॅकेज मिळालं की इकडून सोडून मग लगेच दुसरीकडे जातात. मी माझ्या कामाच्या ठिकाणी असेही काही लोक बघितलेले आहेत की ज्यांनी एका ठिकाणी 6 महिन्यापेक्षा जास्त काम केलेलं नाही आहे. कारण पॅकेज मिळत जातं आणि मग त्याप्रमाणे ते तिकडे जात असतात. आपल्या जुन्या लोकांच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला दिसून येईल की एकदा कुठेतरी कामाला चिकटला की 30-35 वर्ष तिथंच राहून रिटायर होऊनच माणसं निघायची. कारण तेवढा व्यवहारिक तेवढं जग नव्हतं. एक मनाला आपण प्रश्न विचारायला पाहिजे की मी फक्त पैशासाठी ही नोकरी सोडत आहे की इतर काही कारण आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्तांनी बघा आपल्याला सांगितलं होतं की प्रभूची प्रार्थना त्यांनी आपल्याला शिकवली. त्याच्यामध्ये आपल्याला दिलं होतं की आम्हाला आमची रोजची भाकर आज तू आम्हाला दे. रोजची भाकर आम्हाला दे. उद्यासाठी नाही सांगितलं आहे, 1 महिन्यासाठी भरून ठेवायला नाही सांगितलेलं आहे. रोजची भाकर आम्हाला दे, कारण देव आम्हाला देणार आहे. बघा मत्तई 6, मॅथ्यू 6 ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी धनाविषयीच सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. स्वर्गामध्ये ती संपत्ती आपणासाठी साठवा. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी पक्ष्यांचं आणि फुलांचं उदाहरण दिलं. पक्षी कष्ट करीत नाही, कातीत नाही, तरी प्रत्येकाला परमेश्वर अन्न देतो. आपण त्याच्यापेक्षा खूप मोठे आहोत. तो आपल्याला देणार नाही काय? त्याने शेवटी हे म्हटलं की तुम्ही प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. प्रथम आम्ही त्याचं धार्मिकता मिळवण्यासाठी झटायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही मी सांगत की पैसे कमवू नका, पैसे साठवू नका, पैसे कुठेतरी गुंतवू नका. परंतु पैशाला देव मानू नका. पैशाच्या त्याच्याच मागे लागू नका. कारण वचन सांगते जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. आणि आपल्याला कुठल्याही दोन धनाची चाकरी कोणालाही करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवा की संधी मिळाली आणि मोह ह्यामध्ये तुलना करायला शिका. हा मोह आहे की ही मला देवाकडून संधी आहे, हे तुलना करायला शिका. पैसा मिळणार आहे किंवा मिळतो, पण तो कसा मिळणार आहे आणि कुठल्या मार्गाने मिळणार आहे हेही तपासायला आम्हाला शिकायला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 21वा वचन, मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 21. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.